वेगळी आहे, म्हणजे आजच्या क्वालिटीज वेगळी आहे. कारण तुम्हा मला जागृत करण्यासाठी ती जयंती आहे. जयंती कोणाची होते? ज्या महामानवानी तुम्हा मला जागृत केलं, ज्या महामानवानी आपलं जीवन चंदनासारखं जिजवलं, त्यांची जयंती होत असते. आणि तुमची आमची काय होत असते रे? तेरवी. हा, तेरवी. तुमच्याकडे होत असते का तेरवी? हा, तेरवी होत असते, तेरवी होत असते, बरोबर. आणि ती डाव्यावर काय तरी बापाले? केस. केस घ्या बाबा, केस घ्या, डोक्याची घ्या, मिशीची घ्या, दाढीची घ्या आणि खाकतले घ्या. केस. त्याने विचारलं तर काहून हे केस काहून दिले? नाही म्हणजे हे बापाचा पितृलोक होय, हे फेडाच लागते. मी म्हणतो का बापाचा पितृलोक होय ते केसाला? एवढं जर बापाबद्दल प्रेम असत, एखादी हात दे तोडून, एखादी पाय दे तोडून, हे देणार नाही. त्याने माहित आहे केस जाऊन जाऊन 15 दिवसात झालं आणि येते म्हणून देते. आणि तो कोणता सण आहे? तो कावळा म्हणते त्याचा बाप अखरपाक. आमच्या गावामध्ये अखरपाकाचा सण होता, कार्यक्रम होता. त्याने म्हणजे जेवण बोलवलं. महाराज म्हणे अखरपाकाचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवण करायला येता म्हणे. ठीक आहे. 12 वाजता जेवण करायला बोलवलं त्याला. 12 वाजता जेवण करायला बोलवलं. 12 वाजता त्यांनी घरगुती घेतला, म्हणजे भात भाजी पोळी. आणि तो भात भाजी घेऊन तो वरती फेकत आहे. पाव 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 ये. मी म्हणलं त्याला असं इलरून काऊन राहिला? नाही म्हणे महाराज, इथं आता म्हणे कावळा येणार आहे म्हणे. कावळा आल्यावर त्याच्यात 2-4 शीत खाईल म्हणे. मी म्हणलं बरोबर. आता तो कावळा 12चे 12:30 झाले, 12:30चा 1 झाला. गुतलं असं कावळं कोण्या कामामध्ये. पण शास्त्र असं म्हणते का जोपर्यंत कावळं खात नाही तोपर्यंत आपल्याला खाता येत नाही. आम्ही असंच बसलो. 1:30 वाजता कावळं उडत उडत आला आणि त्याच्यातले त्याने 2-4 शीत खाल्ले. तो म्हणे महाराज म्हणे हे माझे बाबा आहे म्हणे. म्हणजे गॅरंटी आहे गोष्टी आहे बाप होय. त्या कावळ्याने याच्यातलं खाल्लं म्हणजे घेऊ त्याचा बाप झाला. ते कावळं एवढं नमरी निघालं मासू का त्याने याच्या घरी तर खाल्लंच, पण त्याने शेजारच्या घरी हात छपा केला. मी म्हणलं ह्या दोघांचा बाप एकच तू नव्हे. ते कावळं एवढं नमरी निघालं आबा का पूर्ण वाड्यात जेवलं, वाड्यात पूर्ण वाड्यात जेवलं. मी म्हणलं खरंच कुठं लपडे भाग होते म्हणून कोण गेलं बस. म्हणून तुकडोजी महाराज आवाज देते की मेल्यावर मनशील काव काव कसा मग राहुल पंढरीराव कसा मग राहुल पंढरीराव कसा मग राहुल पंढरीराव मेल्यावर मनशील काव काव मेल्यावर मनशील काव काव कसा मग राहुल पंढरीराव कसा मग राहुल पंढरीराव. संत कबीर महाराजांचा पुरावा की चिन्ह बापू को रोटी ना देवे मरे बाद पछतावे. मूड में चावल हाथ में लेकर कौवा खाओ खाओ बोलाए. कसा मग राहुल पंढरीराव मेल्यावर मनशील काव काव मेल्यावर मनशील काव काव कसा मग राहुल पंढरीराव कसा मग राहुल पंढरीराव. म्हणून आपल्याला या महामानवाचा विचार आपल्या डोक्यात उतरवायचा आहे. कारण तथागत भगवान बुद्ध म्हणतात की पानाची खाता वेरमणी सिक्का पदा समाधियामी. पानाची खाता वेरमणी सिक्का पदम समाधियामी. अधिकदाना वेरमणी सिक्का पदम समाधियामी. कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्का पदम समाधियामी. अरे मुसळवाद वेरमणी सिक्का पदम समाधियामी. या महामानवाचा विचार तुमच्या आमच्या डोक्यात उतरवण्यासाठी हे संत आले. कारण तुकडोजी महाराज ग्रामगीते सांगतात की वाईट भावना नाशावया लोकी कर्तव्यशीलता यावया. समाज सुस्थितीत नांदावया भजने केली संतांनी. 2,500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध म्हणतात की अत्तदीप हो स्वयंप्रकाशित व्हा. स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका, चांगल्या मार्गाने या. हाच विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्ष अगोदर मांडला की आपण करा सोडवणं, आपणाची आपण उद्धार करावा, संत देहाचा सहारा घ्यावा. याला म्हणतात
संत आणि हाच विचार समोर देण्याचं काम केलं म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांनी सांगितलं ग्रामगीतेमध्ये की गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये द्यावे पोरं आवाज, बोलो भारत माता की. पण तुमची बॅटरी लो झाली का? पिकअप उठला द्या आवाज, बोलो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आई वडिलांची सेवा करायची. पिकअप गाव सोडून राहिले दादा, तुम्ही पिकअप नका सोडलं. तुमच्या पिकअप वर तर आम्ही टिकून, तुम्ही जर इथं असते नाही तर आम्ही कीर्तन सांगावं कुणाले. तुमचीच तर गरज आहे. द्या आवाज, बोलो भारत माता की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आई वडिलांची सेवा करायची. तुमच्या गावातले पोरं का फरक वाटून राहिला थोडस बाबू.